स्टॉप डायरिया अभियान व स्वच्छतेचे 2 रंग कार्यशाळा संपन्न। पंचायत समिती अर्धापूर येथे गट विकास अधिकारी DS कदम यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय विभाग प्रमुख, ग्रामसेवक, आशा, अंगणवाडी सेविका, CRP बचत गट व जल सुरक्षक यांची स्टॉप डायरिया अभियान व स्वच्छतेचे 2 रंग या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आरोग्य अधिकारी डॉक्टर देसाई, महिला बाल कल्याण विकास अधिकारी मयूरी पुणे, विस्तार अधिकारी PM मुंडकर, डॉक्टर SP गोखले, विस्तार अधिकारी शिक्षण सोनटक्के, पठाण मेघा चौधरी, राजेश जाधव, केंद्र प्रमुख चव्हाण, गीते विजय निकम, अद्वैत देशपांडे, M फेरोज शेख, एजाज शेख व बाबू शेख तसेच अधिक जणांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। नमस्कार, माझं नाव डॉक्टर श्रीकांत देसाई। मी तालुका आरोग्य अधिकारी म्हणून अर्धापूर येथे कार्यरत आहे। स्टॉप डायरिया कॅम्पेन अंतर्गत आज आपल्या येथे तालुकास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये विविध विभागांनी कोऑर्डिनेशन करून डायरियाचा प्रादुर्भाव आपल्या तालुक्यामध्ये रोखण्यासाठी कशी आपल्याला मेहनत घेता येईल याविषयी ग्रामपंचायत स्तरावरचे कर्मचारी, आशाताई, अंगणवाडी सेविका व इतर लोकही या कार्यशाळेस उपस्थित होते। आजच्या कार्यक्रमामध्ये आपण लोकांना दिनांक 1 जुलै 2024 ते 31 ऑगस्ट 2024 पर्यंत हे कॅम्पेन राबवण्याविषयी माहिती दिलेली आहे। शुद्ध पाण्यासाठी नागरिकांना जे पाण्याचे स्रोत आहेत त्यांचे स्वच्छता कशी राखावी, त्याचप्रमाणे स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची स्वच्छता कशी राखावी याविषयी माहिती या कार्यशाळेमध्ये आपण दिलेली आहे। माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरीय जी कार्यशाळा आहे, माननीय गटविकास अधिकारी DS कदम सर, तालुका आरोग्य अधिकारी माननीय डॉक्टर श्रीकांत देसाई सर, CDPO पुणे मॅडम, आमचे विस्तार अधिकारी मुंडकर साहेब, सहले देशपांडे साहेब या ठिकाणी विविध विभागाच्या अधिकाऱ्याच्या उपस्थितीमध्ये तालुकास्तरीय स्टॉप डायरिया अभियान स्वच्छतेचे 2 रंग हा उपक्रम कार्यशाळा घेण्यात आलेली आहे। ह्या कार्यशाळेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं स्टॉप डायरियाच्या अनुषंगाने जे ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतमध्ये जे सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्रोत आहे त्या स्रोताची स्वच्छता, निगा राखणे, जे काही असेल दुरुस्ती आणि विशेषतः त्या स्रोताचे ब्लिचिंग पावडर 33% क्लोरीन असलेले ब्लिचिंग पावडरद्वारे त्याचे शुद्धीकरण करून लोकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे ह्या कार्यशाळेमध्ये सविस्तर असं मार्गदर्शन माननीय गटविकास अधिकारी, माननीय तालुका आरोग्य अधिकारी आणि सर्व विभाग प्रमुखांनी केलेले आहे। विशेषतः या मोहिमेमध्ये जे स्वच्छतेचे 2 रंग आहेत, ग्रामीण भागामध्ये जे कुटुंब असते त्यांनी वैयक्तिक स्वच्छता, कुटुंबातली स्वच्छता कशी राखावी यासाठी दैनंदिन त्यांच्या जीवनामध्ये घरामधील ओला व सुका कचरा याचं व्यवस्थापन कसं करावं या बाबतीतसुद्धा आजच्या कार्यशाळेमध्ये त्यांना सविस्तर असं मार्गदर्शन केले।